नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिकल लॉजिक या चॅप्टरमधील पुढचा पॉईंट आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ते म्हणजे काय? ए P implies Q is any statement. म्हणजे P implies Q हे कोणतंही स्टेटमेंट असेल, देन पहिलं आहे Q implies P इज कॉल्ड कॉन्व्हर्स. म्हणजे P implies Q ला काय करायचं? Q implies P करायचा, त्याला काय म्हणतात? कॉन्व्हर्स. दुसरं आहे निगेशन P implies निगेशन Q. म्हणजे काय? P आणि Q याचा क्रम बदलवायचा नाही, फक्त निगेशन घ्यायचं, त्याला काय म्हणतात? इन्व्हर्स. कशाचा? या P implies Q चा याला काय म्हणतात? इन्व्हर्स. फक्त निगेशन करून टाकायचं दोघांचं, त्याला म्हणतात इन्व्हर्स. आणि उलट करायचं आणि निगेशन घ्यायचं. म्हणजे हा जो Q implies P आहे, ज्याला कॉन्व्हर्स म्हटलं आहे आपण, त्याच्यामध्ये जर निगेशन घेतलं म्हणजे निगेशन Q implies निगेशन P. म्हणजे काय? शॉर्टली या इफ देन P implies Q ला उलट करा. Q घ्या अगोदर, P घ्या नंतर, आणि निगेशन करा. जे मिळेल त्याला म्हणतात कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ P implies Q. म्हणजे उलट करा, त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. उलट करू नका, फक्त निगेशन घ्या, त्याला म्हणतात इन्व्हर्स. उलट करा आणि निगेशन घ्या. उलट करा म्हणजे Q आधी घ्या, P नंतर, याला म्हणतात उलट करा. तर त्याला म्हणतात कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर याच्यावर आधारित एक्झाम्पल घेऊ आपण. पहिलं एक्झाम्पल आहे राईट कॉन्व्हर्स. म्हणजे हे हेडिंग आहे एक्झाम्पलचं, राईट कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ फॉलोइंग. म्हणजे खाली काही वाक्य दिले आहे, त्यांचा कॉन्व्हर्स काय, इन्व्हर्स काय आहे आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे ते आपल्याला सांगायचं आहे. 3 मार्क्ससाठी 3 वाक्य तुम्हाला कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्हसाठी दिलेलं असेल. जर फक्त कॉन्व्हर्स विचारला किंवा फक्त इन्व्हर्स विचारला किंवा फक्त कॉन्ट्रापॉझिटिव्ह विचारला तर 1 मार्क्ससाठी. कोणतेही 2 विचारले तर 2 मार्क्ससाठी, 3 विचारले तर 3 मार्क्ससाठी असतात. पहिलं वाक्य आहे इफ अ मॅन इज रिच देन ही इज हॅपी. असं वाक्य आहे समजा. तर याचा कॉन्व्हर्स, आता P काय आहे ते? मॅन इज रिच. आणि Q काय आहे? ही इज रिच. म्हणजे मॅन इज रिच ही P ची जागा घेतली आहे आणि ही इज हॅपी Q आहे. तर कॉन्व्हर्स काय येईल बघा. इफ अ मॅन इज हॅपी म्हणजे जो Q आहे तो आधी लिहायचा. हे पहा, हा जो Q आहे तो आधी लिहायचा. इफ अ मॅन इज हॅपी देन ही इज रिच. म्हणजे दुसरा पार्ट अगोदर लिहा, पहिला पार्ट नंतर लिहा, त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. वर सांगितल्याप्रमाणे त्याला कॉन्व्हर्स म्हणतात, बरोबर. आता इन्व्हर्स काय होईल? हे जे वाक्य आहे क्रम बदलवायचा नाही, फक्त नॉट टाकून द्यायचा. तर काय होईल? इफ अ मॅन इज नॉट रिच देन ही इज नॉट हॅपी. हे बघा खाली लिहिले, इफ अ मॅन इज नॉट रिच देन ही इज नॉट हॅपी, बरोबर. आता कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये काय होतं? जो कॉन्व्हर्स लिहिलेला आहे तुम्ही त्याच्यामध्ये नॉट टाकायचा, किंवा हा जो इन्व्हर्स लिहिला आहे त्याला उलट करायचं. कॉन्ट्रापॉझिटिव्हचा अर्थ काय? P आणि Qची अदलाबदल करायची आणि नॉट पण टाकायचा. म्हणजे काय? इफ अ मॅन इज नॉट हॅपी देन ही इज नॉट रिच. म्हणजे जे वाक्य आहे ना त्याला उलट करून निगेशन घेतलं की त्याला म्हणतात कॉन्ट्रापॉझिटिव्ह. वाक्य आहे त्याला फक्त उलट केलं की त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. वाक्य आहे त्याच्यामध्ये फक्त नॉट टाकला त्याला म्हणतात इन्व्हर्स. वाक्य आहे
त्याला उलट करून नॉट टाकला म्हणजे त्याला काय म्हणतात कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तुम्ही हे एक वेळा वाचा, लिहून घ्या, सोपं आहे, लगेच लक्षात येईल. दुसरं वाक्य दिलं आहे, इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर. आता कॉन्व्हर्स काय होईल याचा, इफ दुसरा पार्ट अगोदर लिहा, एक्स स्क्वेअर इज लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स इज लेस दॅन वाय, उलट केलं. आता इनवर्स काय होईल, एक्स इज लेस दॅन वाय आणि एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर, हा क्रम राहू द्या तसाच, फक्त नॉट करायचा. आता एक्स इज लेस दॅन वायचा अपोजिट काय आहे, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय म्हणजे नॉट टाकलं आपण, देन एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर. म्हणजे इनवर्समध्ये क्रम बदलवायचा नाही, फक्त उलट करायचं म्हणजे नॉट टाकायचा. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल, जो इनवर्स लिहिला त्याला उलट करा. इफ एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, याला म्हणतात कॉन्ट्रापॉझिटिव्ह. परत नेक्स्ट वाक्य बघा, इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. इफ देनमध्ये वाक्य आहे, मग कॉन्व्हर्स काय होईल, इफ प्रेशर इन्क्रीजेस म्हणजे उलट करा, देन सरफेस एरिया डिक्रीजेस. बरोबर, म्हणजे आधीचा पार्ट नंतरचा पार्ट, अगोदरचा पार्ट नंतर, त्याला म्हणतात कॉन्व्हर्स. इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. इनवर्समध्ये काय होतं, क्रम बदलवायचा नाही, फक्त नॉट टाकायचा. इफ सरफेस एरिया डज नॉट लिहा लागली ते डज नॉट डिक्रीज देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. इज असतं तर इज नॉट म्हणतो आपण, म्हणून इथे नाही आहे म्हणून काय म्हणा लागेल, डज नॉट. कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येईल, हा जो इन्व्हर्स लिहिला आहे त्याला उलट करा, किंवा जो कॉन्व्हर्स लिहिला आहे त्याच्यात नॉट टाका. ए प्रेशर डज नॉट इन्क्रीज देन सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज, याला काय म्हणतात कॉन्ट्रापॉझिटिव्ह. आता नेक्स्ट वाक्य बघा, अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट. आता हे इफ देनमध्ये वाक्य आहे पण जरा उलट दिलं आहे. अ फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट, म्हणजे हे जे गिव्हन स्टेटमेंट आहे ते इफ देनमध्ये आपण अगोदर लिहून घेऊ. इफ द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट असं होईल ते, देन फॅमिली बिकम्स लिटरेट. दिलेलं वाक्य काय आलं, इफ द वुमन इन अ फॅमिली इज लिटरेट देन फॅमिली बिकम्स लिटरेट. तर याचा कॉन्व्हर्स काय होईल मग, अ फॅमिली बिकम्स लिटरेट देन वुमन इट इज लिटरेट, म्हणजे उलट केलं आपण. त्याच्यानंतर कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येईल बघा, याचा जो कॉन्ट्रापॉझिटिव्ह आहे किंवा इन्व्हर्स आहे तो काय येईल, इन्व्हर्स येईल. फक्त क्रम जो इफ देनमध्ये वाक्य लिहिलं आहे त्याला नॉट टाकावं लागेल. इफ द वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट देन फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. मग कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय येईल, इफ अ फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट देन वुमन इन द फॅमिली इज नॉट लिटरेट. म्हणजे वरच्या सगळं एक्झाम्पलमध्ये एकच प्रोसेस आहे. आता एक पुढचा टाईप आहे आपला, ते इक्वॅलंट स्टेटमेंट आधी झालेलं आहे. रीराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाउट युझिंग इफ देन. इफ देनमध्ये काही वाक्य दिले आहे तर आपल्याला विदाउट युझिंग इफ देन न लिहिता वाक्य लिहायचं आहे, अर्थ न बदलता. आता पहिलं वाक्य दिलं आहे बघा, इफ अ मॅन इज जज देन ही इज क्लेव्हर. तर याचा इफ देन काढायचा आपल्याला
आणि इक्विव्हॅलंट स्टेटमेंट लिहायचं आहे. तर याच्यासाठी आपण हे आधी पाहिलं आहे की पी एम्प्लाईज क्यूला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट निगेशन पी ऑर क्यू येतं. म्हणजे इफ देन काढायचं असेल तर काय करायचं, निगेशन पी करायचं, ऑर टाकायचं आणि क्यू लिहायचं. हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. इफ देन जर काढायचं असेल तर त्याला इक्विव्हॅलंट स्टेटमेंट निगेशन पी ऑर क्यू आहे. मग आता बघा गिव्हन स्टेटमेंट काय आहे, गिव्हन स्टेटमेंट विदाउट युजिंग इफ देन इज काय करा, हे गिव्हन स्टेटमेंट आहे. तर अ मॅन इज जज म्हणजे पी आहे आणि ही इज क्लेवर म्हणजे क्यू आहे. तर निगेशन पी काय, अ मॅन इज नॉट जज और ही इज क्लेवर, याच्याप्रमाणे टाकलं. अ मॅन इज नॉट जज और ही इज क्लेवर. म्हणजे पीचं निगेशन करायचं, और टाकायचं, क्यू टाकायचं, इफ देन काढायचं. इफ f2 इज इक्वल टू 0 सेकंड स्टेटमेंट आहे, देन fx इज डिव्हिजिबल बाय x मायनस 2. तर पी काय आहे, f2 इज इक्वल टू 0, मग त्याला नोट करा, f2 इज नॉट इक्वल टू 0 और fx इज डिव्हिजिबल बाय x मायनस 2. क्यू बदलवायचा नाही, फक्त पी मध्ये नोट टाकायचा. पुढचं स्टेटमेंट आहे if x plus y is not equal to 5 then x square plus y square is not equal to 25. मग याचा इफ देन काढला तर फक्त पीचं निगेशन करा, म्हणजे एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5 और क्यू तसाच ठेवा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 25. अशा प्रकारे इफ देन जर काढायचं असेल तर निगेशन पी और क्यू मध्ये त्याला लिहायचं. हा एक टाईप आहे म्हणून इथे घेतलेला आहे. हे जे कॉन्व्हर्स आहे बघा, कॉन्व्हर्स ऑफ इन्व्हर्स इज कॉल्ड कॉन्ट्रापॉझिटिव्ह. तर MCQ साठी असतं हे. ज्या कॉन्व्हर्समध्ये आपण जर निगेशन केलं म्हणजे इन्व्हर्स केला तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह होतो का नाही. म्हणजे काय, उलट करून निगेशन टाकलं, निगेशन टाकलं म्हणजे इन्व्हर्स. मग कॉन्व्हर्स जो आहे त्याचा इन्व्हर्स जर केला तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह मिळतो आपल्याला. आणि इन्व्हर्सचा कॉन्व्हर्स केला, इन्व्हर्सला उलट केलं तर कॉन्ट्रापॉझिटिव्ह मिळतो. आणि इन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह केला तर कॉन्व्हर्स होईल, कारण कॉन्ट्रापॉझिटिव्हमध्ये जो नॉट आहे तो निघून जाईल इन्व्हर्समुळे. तर इज कॉल्ड कॉन्व्हर्स. म्हणजे हे सगळं डेफिनेशनवरून आहे, काही वेगळं नाही. तुम्ही आधीचे स्टेटमेंट बघितले तर ते त्याच्यावरून लगेच लक्षात येईल. हे बघा, हा कॉन्व्हर्स आहे की नाही. मग याचा इनव्हर्सचा अर्थ काय आहे, फक्त क्रम न बदलवता निगेशन करायचं. मग हा जो कॉन्व्हर्स आहे त्याचा जर इन्व्हर्स करायचा आहे तर फक्त निगेशन टाकावं लागेल की नाही, मग हे मिळेल. आणि तो काय आहे, कॉन्ट्रापॉझिटिव्ह. म्हणजे इन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज कॉल्ड इन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह इज कॉल्ड कॉन्व्हर्स. म्हणजे डेफिनेशन वरूनच आहे, वेगळं नाही. हे तुम्ही एकदा व्यवस्थित बघा, कॉन्व्हर्स काय होतो, इन्व्हर्स काय होतो आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होतो. इफ देनमध्ये वाक्य असतं की त्याचं सगळ्यांचं म्हणजे हे असंच पाहिजे असं नाही. हे पण इफ देनमध्ये वाक्य तुम्ही याचा कॉन्व्हर्स करू शकता, याचा इन्व्हर्स करू शकता, याचा कॉन्ट्रापॉझिटिव्ह करू शकता, याचा पण आणि याचा पण. मग तुम्हाला दिसतं की आपल्याला काय मिळतंय, त्याच्यावरून ते वाक्य तयार झालेले आहे. तर हा टॉपिक सोपा आणि महत्त्वाचा आहे, तो आपण करावा. धन्यवाद.